विचार चंद्रोदय तृतीय कला देह तिनकामय दृष्टा हूँ। तीन देहाचा मी दृष्टा आहे। इथं तीन देह हा तीन अंकवाचक शब्द आहे। हिंदीमध्ये तीन म्हटलं की ते असाही अर्थ होतो आणि तीन असं म्हटलं की अंक। तीन देह असल्यामुळे इथं अंकवाचकच याचा अर्थ स्वीकारायचा। या तीन देहाचा मी कोण आहे तर दृष्टा आहे। दृष्टा शब्दाचा साधा सरळ अर्थ पाहणारा। देहाला मी पाहणारा आहे असं याचं हेडिंग आहे। देह मी नाही तर देहाला मी पाहणार आहे, म्हणजे देहाहून मी वेगळा आहे ही भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे। आणि यामध्ये पहिला प्रश्न, पहली प्रक्रिया, देह तिनकामय दृष्टा हूँ सो देह तीन कौन से है। पाठीमाग स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, ये देह तीन है। हे तीन देह आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण। जसे जीवाचे देह सांगितले जातात तसे ईश्वराचे सुद्धा देह सांगितले जातात। आपण आता या प्रकरणामध्ये जीवाचे देह पाहतोय, स्थूल, सूक्ष्म आणि कारण। स्थूल देह का मैं दृष्टा हूँ। स्थूल देह सो क्या है। स्थूल देह कशाला म्हणतात। पंचीकृत पंचमहाभूतन के 25 तत्वन का स्थूल देह है। पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून हा स्थूल देह निर्माण झाला। यातल्या 2-3 पदावरून आपल्याला पाठीमागचं चिंतन किंवा उजळणी पाहता येते। पंचीकृत कशाला म्हणायचं। पंचीकृत आणि अपंचीकृत पंचमहाभूताचा जर एकत्रीकरणाचा विचार आला तर त्याला पंचीकृत म्हणतो आपण। आणि पंचमहाभूत आहेत पण मिश्रण झालं नाही त्याला अपंचीकृत म्हटलं जातं। सूक्ष्म देह अपंचीकृत आहे आणि स्थूल देह पंचीकृत आहे। कारण देह या दोन्हीचं कारण असल्यामुळे त्याला त्या देहालाच नाव आलं कारण देह। असे तीन देह आपण विचारात घेतोय। त्यामध्ये पंचीकृत म्हणजे मिश्रण झालेलं। कोणाकोणाचं मिश्रण झालं। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं मिश्रण झालं। आता हे मिश्रण कसं केलं याच्यासाठी आपण फळांचा दृष्टांत पाहिलेला आहे। 5 विद्यार्थी यात्रेला गेले, ते प्रत्येकाने वेगवेगळी फळं आणली आणि ती खायला बसल्यानंतर प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या फळाचे 2 भाग केले। त्या 2 भागातील अर्धा भाग आपल्या स्वतःसाठी ठेवला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले। स्वतःला सोडून इतरांना ते 4 भाग विभागून दिले। त्या प्रत्येकाकडे दुसऱ्याचे, स्वतःचा सोडून दुसऱ्याचे 4-4 भाग आले आणि स्वतःचा 1, असे प्रत्येकाकडे 5-5 भाग झाले। 5 जण असल्यामुळे प्रत्येकाचे 5-5 मिळून 5-5 25 तत्व एकत्रित झाले आणि या एकत्रीकरणाचा जो देह त्याला स्थूल देह म्हटलं जातं। पंचीकृत पंचमहाभूतन के 25 तत्वन का स्थूल देह है। पंचमहाभूत कौन से है। पंचमहाभूत कोणते आहेत। आकाश, वायु, तेज, जल और पृथ्वी ये पंचमहाभूत है। पंचमहाभूतन के 25 तत्व नाम पदार्थ कौन से है। हे 25 तत्व
कोणते आहेत? आता आकाशाचे 5, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय असे 5 आहेत. इथं आकाशाचे सांगत असताना सुरुवातीला काम शब्द आलाय, म्हणून लगे विकार असा अर्थ नाही घ्यायचा याचा. षड विकार वेगळे आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे वेगळे आहेत, ते यात आणायचे नाहीत. हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. यामध्ये काम, क्रोध, शोक, मोह, भय हे 5 आहेत. कामवर टिप्पणी आहे 43. कोई भी भोग की इच्छा काम कही आहे. कोणती काही इच्छा असे ना भोगाची, त्याला काय म्हणायचं? काम. कोणती काही इच्छा असे ना, मग त्यामध्ये पारमार्थिक इच्छा असेल किंवा सांसारिक इच्छा असेल. पारमार्थिक इच्छा असली तरी त्याला काय म्हणतात? काम म्हटलं जाणार आहे. इच्छा म्हटलं की काम. कोणत्याही भोगाची इच्छा याला काम म्हटलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये याच्या पुढे जाऊन चिंतन मांडतात. काम शब्दाचा विकार हा अर्थ करताना काम हा विकार म्हणून ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याची व्याख्या काय करायची? इच्छेला जर तारुण्य आलं तर त्याला काम विकार म्हणायचं. कामरूपी विकार झाला. केवळ इच्छा निर्माण होणं आणि इच्छेला तारुण्य येणं. तारुण्य हा शब्द का मांडला? इच्छेला तारुण्य आलं, मग तारुण्याचाच विचार का मांडला गेला? तर तरुण कुणाचं ऐकत नाही, तशी ती इच्छा कुणाचं ऐकत नाही, स्वैर होते, त्याला काम विकार म्हणायचं. ती इच्छा काय होते? स्वैर होते. म्हणून आपल्याकडे अनेक जण अशा इच्छेत असताना पाहायला मिळतात. केवळ चहा पाजतो म्हटलं की 2-2 किलोमीटर चालत जायची तयारी. का? कामाला तारुण्य आलं, म्हणजे इच्छेला तारुण्य आलं. इच्छेला तारुण्य आलं की त्याला काम म्हणायचं, पण तो विकार झाला. इथं कोणत्याही भोगाची इच्छा त्याला काम असं संबोधलंय. क्रोध, शोक, मोह. मोह शब्दावर टिप्पणी आहे 44. अहंता, ममता, रूप बुद्धी सो मोह है. अहम बुद्धी आणि मम बुद्धी याला इथं मोह म्हटलंय. मोहाची थोडी वेगळी व्याख्या केली आहे. आपण नेहमी मोह म्हणजे ममत्व. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. तुकोबरायांचा अभंग आहे. ममतेचा मळ लागू देऊ नको, म्हणजे मोहाचा मळ लागू देऊ नको. संसारामध्ये असावं का संसारातला मोह असावा? संसारात असावं, मोह असू नये. मोह असला की त्रास आहे. संसारात असणं हे त्रासाचं लक्षण नाही. संसारात असावं, संसारातला मोह असू नये. मोह असणं वेगळं, संसारात असणं वेगळं. मग मोह कशाला? ममत्व, ममता, अहंता याला इथं मोह म्हटलेलं आहे. चला ठीक आहे. आता हे 5 आहेत. काय काय आहे? काम, क्रोध, शोक, मोह आणि भय 5 आहेत. हे आत्ता कोणाचे म्हणून सांगितलेत? आकाशाचे. हे आकाशाचे आहेत. आता याचं सूक्ष्म चिंतन पुढं मांडलं जाणार आहे. आकाशाकडं आलेले 5 कुणाकुणाकडून काय आलं? आकाशाकडं 5 आहेत. त्या 5 मध्ये आकाशाचा एकच आहे, राहिलेले 4 दुसऱ्यांनी दिलेले आहेत. यामध्ये वायूचा एक भाग आहे, तेजाचा एक आहे, जलाचा एक आहे, पृथ्वीचा एक आहे. मग आकाशाकडं आहे पण वायूचा कोणता? आकाशाकडं आहे पण वायूचा आहे, तेजाचा आहे, जलाचा आहे, कोणता आहे? आहे आकाशाकडं. आता आकाशाकडं
म्हणूनच तो शेवटपर्यंत गणला जाणार आहे. पण पूर्णतः आकाशाचा आहे का? नाही. त्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी येते. आता ती जन्मभर कुणाची म्हणून ओळखली जाते? सासरची. आहे कोणाची? मग तिला विचारलं जातं तुमचं गाव कोणतं? ती म्हणते का हेच गाव आहे? नाही, ती सांगते मी अमुक अमुक गावची आहे, मला इथं दिलंय. आहे तिथली, पण जन्मभर इथली म्हणून गणली जाणार आहे. आहे तिथली त्या गावची, माहेर तिचं वेगळं आहे, पण आता नांदायला आली आणि जन्मभर इथलंच नाव सांगणार आहे. तसं आत्ता जे 5 बघितले आपण, काम, क्रोध, शोक, मोह, भय, आहेत आकाशाकडं. या आकाशाकडं असलेल्यामध्ये एकच आकाशाचं आहे. 4 नांदायला आलेत. कुणाचे आहेत ते आता पुढे इथं त्याचं सूक्ष्म चिंतन आहे. दूसरे भाग के 4 भाग के 3 में वायु विषय न मिले और एक आकाश विषय मिले, एक तेज विषय मिले, एक जल विषय मिले, एक पृथ्वी विषय मिले. आता इथं नाही माझ्याकडे थोडं पानाचा घोळ झालाय. हा चला ठीक आहे. पान नंबर 31 आपण आकाश पाहिलं आता 31. वायु के पंचतत्व चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन हे वायूचे. हे तोंड पाठ झाले पाहिजे. तेज के क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, कांती. जल के 5 तत्व शुक्र, कहिये, वीर्य, शोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद. आता शोणित म्हणजे रक्त बर का, रुधिर, रक्त. लाळ म्हणजे लाळ तोंडामध्ये असते ती. मूत्र आणि स्वेद, स्वेद म्हणजे घाम. कहिये पसीना, पुढं त्याचं स्पष्टीकरण दिले. पसीना म्हणजे घाम. हे जलाचे तत्व आहेत. पृथ्वी के 5 तत्व अस्थि म्हणजेच हाड, मांस, नाडी, त्वचा और रोम. रोम म्हणजे केस शरीरावरचे. हे पंचमहाभूतन के 25 तत्व है. हे पंचमहाभूताचे 25 तत्व आहेत. कुणाचे कोणते असं वर्गवारी दिलेली आहे, लक्षात यायला सोपं आहे. पंचीकृत पंचमहाभूत कौन को कहिये. आता इथं पंचीकरणाचा विचार पुन्हा आला, पाठीमागं बघितलाय, आता त्याचं जास्त स्पष्टीकरण आहे इथं. जिन भूतन का पंचीकरण भया है, 3 भूतन के पंचीकृत पंचमहाभूत कहिये. ज्या भूतांचं पंचीकरण झालंय म्हणजे मिश्रण झालंय त्याला पंचीकृत म्हणतात. त्याच्यावर 45 टिप्पणी आहे. प्रथम, अपंचीकृत पंचमहाभूत थे. अपंचीकृत म्हणजे मिसळलेले नव्हते, मिसळलेले नव्हते. तिनका ईश्वर की इच्छा से, या शब्दाला महत्व आहे. अपंचीकृत होते पण पंचीकृत झाले कसे? ईश्वर की इच्छा से स्थूल सृष्टि द्वारा जीवन के भोग अर्थ परस्पर मिलाप रूप पंचीकरण भया. आता यात पुन्हा काही जण म्हणतील ईश्वराच्या इच्छेनं पंचीकरण झालं. ईश्वराला इच्छा का निर्माण झाली? प्रत्येक जीवाचं कर्म लयाला गेलं होतं, त्याला आपण समष्टी कर्म म्हणतो. हे लयाला गेलेलं कर्म जीवाला भोग देण्यासाठी ज्या वेळेला ते उत्थान होतं त्यावेळेला ईश्वराला इच्छा होते. ईश्वराला इच्छा झाली की सृष्टी उत्पन्न होते, आणि सृष्टी उत्पन्न होणं म्हणजे पंचीकरण. सृष्टी म्हणजे काय? पंचीकरण. कशामुळे? पंचीकृत झालं, दिसायला लागले ना.
अपंचीकृत असेल ते सूक्ष्म आहे आणि पंचीकृत असेल ते स्थूल आहे. पंचीकृत म्हटलं की स्थूल झालं आणि अपंचीकृत म्हटलं की सूक्ष्म झालं. ईश्वराच्या इच्छेनं सर्व जीवाच्या भोगाचा परस्पर मिलाप होतो आणि त्या सगळ्या महाभूताचं एकत्रीकरण होतं. त्याला पंचीकरण असं म्हटलं गेलेलं आहे. पाठीमागं पंचीकरण सो क्या है. पंचीकरण कशाला म्हणतात. पंचभूतन में से एक के दो भाग के. आता हे तेच आहे. आत्ता स्पष्टीकरण आलंय, पाठीमागं आपण चिंतन केलंय. आता पंचमहाभूत आहेत, त्या प्रत्येकानं काय काय केले, आपल्याचे दोन भाग केले. सो भये 10. आधी किती होते. 5 होते. त्या 5चे 2 भाग केले. किती झाले. 10 झाले. 3 में से पहिले 5 भाग रहने दे. प्रत्येकानं आपला अर्धा भाग बाजूला काढला. हे झाले 5. राहिलेल्या दुसऱ्या 5 भागन में से एक भाग के 4 भाग किए. आपला जो अर्धा भाग आहे त्याचे 4 भाग केले. सो 4 भाग आकाशादिक भूतन का. आप का जो अर्ध मुख्य भाग रहने दिया, तिस विषय न मिलाए के आप आपसे भिन्न 4 भूतन के अर्ध भागन विषय मिले, सो पंचीकरण कहिए है. आता ते स्पष्टीकरण दिलंय. आपला अर्धा भाग स्वतःला ठेवला, राहिलेल्याचे 4 केले. आपल्या स्वतःला सोडून इतर 4 जणाला ते वाटून टाकले. या सगळ्याला मिळून पंचीकरण म्हटलं. पंचभूतन का परस्पर मिलाप किस रीती से है. आता वर सांगितलेला आहे तो सिद्धांत आहे. आम्हाला तो कळायला थोडा जड वाटायला लागला. तो कसा झाला, मग त्याचा दृष्टांत दिला. उत्तर, जैसे कोई 5 मित्र, काही 5 मित्र होते, ते यात्रेला गेले. फळं घेऊन गेले. आंबा, केला आदि एक फल को इकट्ठे खाने लगे. एकत्रित बसून खाऊ लागले. तब सर्व आपाप के फल के 2 भाग करिके 2 भाग केले. अर्धा भाग आपके वास्ते रखे, अर्धा भाग स्वतःला ठेवला. अवशेष राहिलेला भाग अर्धा भागन में से 4 भाग करिके 4 मित्रन को विभाग करी देवे, तब 5 फलन का परस्पर मिलाप होवे है. त्याला पंचीकरण म्हणतात. तैसे आता सिद्धांत सुरू झाला. आता हे फक्त वाचून काढतो, हेच आहे काय. फक्त आता इथं त्याचं लिखाण केलंय आणि ग्रंथात समोर आले, आपल्याला लक्षात आले, पण वाचावं लागणार आहे. आकाश के 2 भाग किए, 1 भाग रहने दिया, दूसरे भाग के 4 भाग, तिनमें से आकाश विषय न मिले. आकाशाचे 2 केल्यामुळे आकाशाला न देता 1 वायू विषय, 1 तेज विषय, 1 जल विषय, 1 पृथ्वी विषय मिले. स्वतःला न देता दुसऱ्याला दिले. ऐसे ही वायू के 2 भाग, तिनमें से 1 भाग रहने दिया, दूसरे भाग के 4 भाग किए. स्वतःला सोडून आकाश, तेज, जल, पृथ्वी विषय मिले. ऐसे ही तेज के 2 भाग किए, 1 भाग रहने दिया, तेज विषय न मिले, आकाश, वायु, जल, पृथ्वी विषय मिले. ऐसे ही जल के भाग, ऐसे ही पृथ्वी के भाग. चला पाठीमागे जाऊ आपण. इस रीति से 25 तत्व होय के पंच महाभूतन का परस्पर मिलाप है. हा परस्पर मिलाप झाला, एकत्रित केलं. पंच महाभूत के 25 तत्व कैसे भये. आता तेच आणखीन वाक्यात सांगायला लागले. सर्व भूतन का आपका एक मुख्य भाग है और अमुख्य 4 भाग अन्य भूतन के मिले हैं. तिसते एक भूत के 5 तत्व भये, सो सर्व मिली के 25 तत्व भये. आपल्याकडे हरिपाठात असा अभंग आहे 7, 5, 3.
दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. ते जर मोजली तर 25 होतात. 7, 5, 12, 3, 15 दशक. 7, 5, 3 दशक. 10, 15 आणि 10 7, 5, 3 दशकांचा मेळा. हा 25चा मेळा. यात एकतत्वी कळा. एक तत्व जे आहे ते महत्वाचं तत्व आहे या 25 तत्वापेक्षा. पण त्याला जाणून घ्यायला हे 25 तत्व महत्वाचे आहेत, पण आपले नाहीत. हे 25 तत्व आपले नाहीत. मग कुणाचे आहेत? पंचमहाभूताचे आहेत. आता पंचमहाभूताच्या मध्ये सुद्धा जर सूक्ष्म बघायचं असेल तर कोणाचे आहेत? मग त्याचे आता पुढं आपल्याला त्याचं आणखीन स्पष्टीकरण येणार आहे. यामध्ये स्थूल देह विषय ये 25 तत्व कैसे रहते हैं. स्थूल देहाच्या ठिकाणी हे 25 तत्व कसे राहतात, कोणत्या नावाने राहतात. 25 तत्व दिले हो तुम्ही, पण त्याची नावं काय? 46 प्रश्न आहे. कोई ग्रंथ विषय शीर, कंठ, हृदय, उदर आणि कटिदेशगत आकाश, ये आकाश के पंचतत्व है असं बोललं गेलेलं आहे. काही ग्रंथामध्ये ही 25 तत्वाची नावच वेगळे आहेत असं सांगायला लागले. पण वेदांतामध्ये मात्र हा विचार आपल्याकडे स्वीकारला. म्हणजे तुम्हाला वाचत असताना काही ठिकाणी असा विचार येईल असं ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे. कुठं कुठं असं तुम्हाला येईल समोर. शीर म्हणजे डोकं, कंठ हे पंचमहाभूतातले 5 आहेत असं येईल. ते त्यांचं मत आहे, त्यांनी मांडलेलं मत आहे. आता त्याचं पुढं स्पष्टीकरण आणखीन आलंय. 25 तत्वाची सगळीच नावं वेगळी आहेत तिथं. पण वेदांताच्या दृष्टीनं आकाशाची काय आहेत? काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाशाचे हेच असणार आहे. आता पुढं शिरोदेशगत आकाश. आता हे जे 5 सांगितलेत, 46 टिप्पणीमध्ये काय काय सांगितलंय? शीर, कंठ, हृदय, उदर आणि या सगळ्या देहात असलेली पोकळी आकाश, हे पंच सांगितले. कुणाकडून काय आलं याचं स्पष्टीकरण पुढे आहे. पान नंबर 37 वर आकडा 1. शिरोदेशगत, शिरो म्हणजे शीर, आकाश का हा मुख्य भाग आहे. हे आकाशाचा काय आहे? मुख्य आहे. कंठ आकाशाचा आहे पण वायूकडून आलाय. कंठ कुणाकडून आला? वायूकडून आला. हृदय तेजाकडून आला. उदर जलाकडून आला. म्हणून जल कुठं राहतं? पोटात, पोटामध्ये. कटिदेशगत संपूर्ण देशा म्हणजे हृदय शरीरात आकाश, पोकळी हे पृथ्वीचं आहे. कुणाकडून हे आकाशाचे मानले गेले त्यांच्याकडे सुद्धा, पण कुणाकडून कोणता आला याचं स्पष्टीकरण दिलंय. पण मला वाटतं की आत्ता हे आपण वाचण्यापेक्षा, कारण हे डोक्यात बसलं तर हे पाठ व्हायला नको. आपल्याला वेदांताच्या दृष्टीनं हे 5 पाठ करायचे आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय. चला पाठीमागं बघू आपण. 38 शोक. आकाश का मुख्य भाग है. हा काय आहे? आकाशाचा मुख्य भाग आहे. काही काही वेळेला म्हणतो आपण, आमच्याकडे एक कीर्तनकार आले होते, त्यांचा मुख्य भाग गायन होता. आमच्याकडं आणखीन एक कीर्तनकार होते, त्यांचा मुख्य भाग चरित्र होतं. आमच्याकडं आणखीन एक कीर्तनकार आले, त्यांचा मुख्य भाग शास्त्र वेदांत होता. मुख्य भाग कोणता आहे आणि मग बाकीच आहे.
मग कीर्तनकाराकडं गायन असावं, थोडासा जाता जाता अंशात्मक विनोद असावा, चरित्र असावं, शास्त्र असावं, व्यवहार असावा, हे सगळं असावं. पण मुख्य काय असावं? तसं या पंचमहाभूतामध्ये आकाशाकडं 5 आहेत, पण आकाशाच्या 5 मध्ये आकाशाचा मुख्य कोण आहे? आकाशाचा मुख्य कोण आहे? आता अलीकडं आपल्याला सोशल मीडियावर काही वादकांचे विशेषण ऐकायला मिळाले. लग्गी. हा, म्हणजे वादन आहेच, पण वादनातला मुख्य कोणता, अशा पद्धतीनं तो विषय समोर आला. मुख्य भाग आपण गायनात चाली खूप सुंदर आहे. गायन सुंदर आहे का चाल सुंदर आहे? मग या गायकांच्या कीर्तनातल्या चाली ऐकाव्या का यांचं भजन ऐकावं? मुख्य भाग कोणता, हा माझा मुद्दा चालू आहे. आकाशाचा मुख्य भाग कोणता ते सांगायलेत शोक. शोक हा आकाशाचा मुख्य भाग आहे. राहिलेले 4 दुसऱ्याकडून आलेत. आता एका गृहस्थाला फळ मिळालं आणि त्यानं खायला सुरुवात केली, आणि ते फळ खाताना ते फळ थोडंसं खराब होतं. त्यानं ते फळ पाहिलं, त्याच्याकडं आलंय, त्याचं आहे आता ते, पण खराब आहे. ज्याच्याकडून आलं त्याला तो सांगायला लागला, खराब बघून दिलं का मला? तो लगेच सांगतो, हाताला आलं ते दिलंय, काढून खा. आता तुझ्याकडे आहे, ती काढायची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही. मी दिलंय, संपला माझा विषय. आता त्या भागावर सुद्धा ज्यानं दिलं त्याचं सत्ता नाही, म्हणून तो त्याला काय सांगतो, खराब भाग तू काढ आणि तू खा. म्हणजे आता सत्ता माझी नाही. आकाशाकडे जे भाग आहेत त्याचे जरी नसले तरी आता त्याच्याकडे सत्ता त्याची आहे. कोणते? पुढचे. शोक हा आकाशाचा मुख्य भाग आहे. शोक शब्दावर 47 नंबर टिप्पणी आहे. वायू अधिक भूतनके भागन विषय. वायु, तेज, जल, पृथ्वी, भूतन के भाग विषय भी आकाश के अन्य 4 भागन में से एक एक भाग मिले हैं, सो आकाश का मुख्य भाग नहीं कहिए. तथापि शोक और आकाश की अतिशय तुल्यता है, याते शोक आकाश का मुख्य भाग है. आम्ही शोकालाच मुख्य भाग आकाशाचा का म्हणून सांगायला लागलो, तर शोक विचारात घेतला की त्याची आणि आकाशाची तुलना योग्य होते. आकाश मांडायला लागलो आणि शोक मांडायला लागलो की एकच वाटतं, म्हणून हा आकाशाचा आहे. कहिए लोभ भी आकाश की न्यायी पदार्थ की प्राप्ति करी अपूर्ण होने ते आकाश का मुख्य भाग कहा है. इस रीति से अन्य भूतन विषय भी जानी लेना. आता इथं काय सांगायला लागले, लोभ सुद्धा आकाशासारखा वाटेल, म्हणून त्याला सुद्धा काही ठिकाणी आकाशाचा तो मुख्य म्हणून मानलं जाणार आहे. पण वेदांताच्या दृष्टीनं जर विचार केला तर शोक हाच आकाशाचा मुख्य भाग आहे. आकाश का वर बर का, आकाश का मुख्य भाग है काहे ते शोक उत्पन्न होवे तब शरीर शून्य जैसा होवे, और तब आकाश भी शून्य जैसा है. याते यह आकाश का मुख्य भाग है. आम्ही हे कशावरून सांगतोय, शोक निर्माण झाल्यानंतर मनुष्य शून्यवत होतो. आकाश शून्यवत आहे म्हणून तो त्याचा मुख्य भाग. आता याचं जर आपल्याला आणखीन चिंतन करायचं असेल तर भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात शोक शब्द आलेला. अर्जुनाचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद मांडत असताना अर्जुनाला देव सांगतायत की तू शोक करू नकोस. 11वा श्लोक 2रा अध्याय.
असोचानन वसोच स्वम प्रज्ञावादांच भाष्यसे गतासु न गतासूच नानुशोचन्ति पंडितः. तू पंडितासारखं बोलतोय, पंडित आहे म्हटलं नाही, पंडितासारखं बोलणं आणि पंडित असणं फरक आहे. आता आम्ही सगळे पंडित आहोत का पंडितासारखं बोलतोय? पंडित नाही, पंडितासारखं बोलतो. आता याचा जर आणखीन सूक्ष्म अर्थ पाहायचा झाला तर पंडित कुणाला म्हणतात? व्यवहारातला अर्थ वेगळा, तात्विक अर्थ वेगळा. ज्याच्याकडं ज्ञान जास्त आहे, पांडित्य भरपूर आहे, त्याला पंडित म्हणतात आपल्या. पण तात्विक अर्थामध्ये पंडा बुद्धी इति पंडितः. पंडा बुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी. ज्याची ब्रह्मबुद्धी आहे त्याला पंडित म्हणावं असं शास्त्र आहे. परंतु व्यवहारात सुद्धा ज्याला ज्ञान आहे, पांडित्य आहे, त्यांना पंडित म्हणतात. म्हणून कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला पंडित म्हटलं नाही, पंडितासारखं बोलतो. बघा, देवानी सुद्धा बोलताना किती सुंदर चिंतन मांडलंय. तू पंडितासारखं बोलतोय, पण वागणं पंडितासारखं नाही. आमचं तसंच आहे. वागणं कीर्तनकारासारखं आहे का बोलणं कीर्तनकारासारखं आहे? आमचं आत्ता हे कशावरून म्हटलं, सोशल मीडियावरून जे समोर येतं किंवा काही ठिकाणी ऐकायला मिळतं कीर्तनातून, त्याच्यावरून म्हणावं लागतं की आमचं बोलणं कीर्तनकारासारखं आहे, म्हणून समाजाला वाटतं आम्ही कीर्तनकार आहोत. कृष्ण परमात्म्याच्या अर्जुनाच्या त्या श्लोकावरून हे चिंतन आपल्याला पाहता येतं. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत तू शोक करू नकोस. मग अर्जुनाला शोक निर्माण झाला याचं लक्षण काय? खूप सुंदर असे तिथं विचार आलेले आहेत. अर्जुनाच्या शरीराला कंप निर्माण झाला, शरीरावर रोमांच निर्माण झाले, हातातून धनुष्य गळून पडला. हे सगळं वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. अर्जुन गलित गात्र झाला, शोकाने ग्रासला, आणि म्हणून कृष्ण परमात्मा म्हणायला लागले की तू शोक करू नको, म्हणजे तो शून्य झाला. 18व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला कृष्ण परमात्म्याचा बोध श्रवण केला आणि परिणाम मांडत असताना अर्जुनाने देवासमोर कबुली दिली की माझा आता शोक नष्ट झाला, माझा आता मोह नष्ट झाला. कारण कृष्ण परमात्म्याने 18व्या अध्यायातल्या एका श्लोकात सांगितलेलं आहे, मा शुचहा. गुरुजीने आमच्या समोर हा विषय मांडला होता. दादासाहेबांना माहीत असणार आहे. शास्त्र कशाला म्हणतात त्याच्यासाठी षडलिंग विचारात घेतलं जातं. मग आपलं षडलिंग झालंय. षडलिंग म्हणजे 6 साधन, उपक्रम, उपक्रम उपसंहार एक आहे. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती, हे 6 आहेत. हे 6च्या 6 प्रत्येक ग्रंथात बसले तर त्याला शास्त्र म्हणायचं. प्रत्येक अभंगात बसले पाहिजे, प्रत्येक श्लोकात बसले पाहिजे, प्रत्येक कीर्तनात प्रवचनात बसले पाहिजे, तर त्याला शास्त्र म्हणायचं. मग भगवद्गीता शास्त्र म्हणून स्वीकारताना भगवद्गीतेचा उपक्रम आणि भगवद्गीता शास्त्राचा उपक्रम कुठे आहे? भगवद्गीतेचा उपसंहार आणि भगवद्गीता शास्त्राचा उपसंहार एकच आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. भगवद्गीतेचा उपक्रम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा उपक्रम आहे. भगवद्गीतेचा उपसंहार
यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो, हा भगवद्गीतेचा आहे, गीता ग्रंथाचा आहे, शास्त्राचा नाही. असं चिंतन अर्थवादाच्या दृष्टीनं पाहता येतं. मग याला चिंतन मानलं जातं. सुरुवात कुठे आहे? असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांच्या भाषसे, गीताशास्त्राचा उपक्रम आहे. गीताशास्त्राचा शेवट कुठे आहे? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शोक करू नकोस. उपक्रम उपसंहार. शोक शब्दावर बोलायला लागलो मी. आता याच्यावर एक प्रवचन होऊ शकतं, जास्त विस्तार नको. आपण सगळ्यांनी मिळून त्याचं चिंतन हे पाहावं. शोक शब्दाचा इथला अर्थ आहे की आकाशाकडे असलेल्या 5 मध्ये एक शोक आहे आणि तो आकाशाचा मुख्य भाग आहे. काम. काम शब्दावर 48 टिप्पणी आहे. पिता के तुल्य पुत्र के न्यायी. काम वायु के तुल्य है या ते वायु का भाग है, ऐसे अन्य तत्व विषय भी जानी लेना. आता हे काय आहे? काम हा आकाशाकडे आहे, पण कोणाकडून आलाय? वायूकडून आलाय. पिता के तुल्य पुत्र, पुत्र आहे. वायू हा आकाशाचा मुलगा आहे. त्यांचा जर क्रम बघायचा झाला तर हे कसे निर्माण झाले? आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी. हा क्रम विचारात घेतला जातो. पृथ्वीचं कारण जल, जलाचं कारण तेज, तेजाचं कारण वायू आणि वायूचं कारण आकाश. हा क्रम आपल्याकडे विचारात घेतला गेलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपण याचं चिंतन करतोय. निर्माण होताना कसे झाले असा विचार मांडला गेलेला. त्यामध्ये काम, आकाश विषय वायु का भाग मिला है. काहे ते? कामना रूप वृत्ति चंचल है और वायु भी चंचल है या ते वायु का भाग है. काम निर्माण झालेला माणूस काय करतो? चंचल होतो. चहा तयार आहे पण मिळेच ना, तो माणूस काय करतो? ज्याला जास्त लवकर घ्यायचं आहे तो लवकर कसं देतील याच्यासाठी तो धडपड करतो. चंचल. काम चंचल आहे, वायू चंचल आहे, दोन्हीकडे हे साम्य आहे. हा वायूचा भाग. क्रोध. आकाश विषय तेज का भाग मिले आहे. हा आकाशाच्या 5 मधला आहे पण तेजाकडून आलाय. आकाशाकडं आहे पण त्याचं माहेर काय आहे? तेज आहे. कुणाचं? क्रोधाचं. का? क्रोध आवे तो शरीर तपायमान होत आहे. क्रोध आलेला मनुष्य काय म्हणतो? माझं डोकं गरम झालंय, तपायमान, तापलंय. तेज भी तपायमान है. याते यह तेज का भाग है. मोह. आकाश विषय जल का भाग मिला काहे तो मोह पुत्राति विषय प्रसरता है, जल का बिंदु भी प्रसरता है, याते यह जल का भाग. मोह काय होतो? पसरतो. मोह मुलावर आहे, बायकोवर आहे, मुलीवर आहे, घरादारावर आहे, वस्तूवर आहे. पसरलं. पाण्याचा थेंब सुद्धा पसरतो. या दोन्हीच्या साम्यामुळे ते त्याचा विचार असा इथं मांडला गेलेला आहे. भय. आकाश विषय पृथ्वी का भाग मिले आहे. काहे ते भय होवे तब शरीर जड़ कहिए, अक्रिय होय के रहता है और पृथ्वी भी जड़ स्वभाव वाली है, याते यह पृथ्वी का भाग है. मनुष्य जास्त घाबरला की तो म्हणतो मला काही सुचेना, जड झालं. काय म्हणतो? मला काही त्यावेळेला सुचलं नाही, जड झाला. पृथ्वी काय आहे? जड आहे. आता हे 5च्या 5 आपण बघितले. हे कोणाचे आहेत? आकाशाचे. पण आकाशाचा एक सोडून 4 कुणाकडून आले याचा विस्तार बघितलाय. पाठीमागं पान नंबर 40. वायु के
पाच तत्व. प्रसारण, धावन, वलन, चलन, आकुंचन. प्रसारण कुणाचं आहे? वायुविषय आकाश का भाग मिले आहे. काहे ते प्रसारण नाम प्रसरने का है, आकाश भी पसऱ्या हुआ है, याते यह आकाश का भाग है. आता प्रसारण हा वायूकडं भाग आहे पण आकाशाचा आहे, कारण आकाश हा सर्वत्र आहे. आकाश काय आहे? सर्वत्र आहे. तुम्ही म्हणाल वायू पण सर्वत्र आहे, वायूचा माना. पण यामध्ये विचार करत असताना आकाश जिथपर्यंत पसरलंय तिथपर्यंत वायू नाही. आकाश सर्वत्र आहे. प्रसारणाची त्याची जी व्याप्ती आहे त्याचा सूक्ष्म विचार करून हा इथं सिद्धांत मांडलाय. चला ठीक आहे. आकाश भी पसऱ्या हुआ है, याते आकाश का भाग है. धावन वायू का मुख्य भाग आहे. आता यात पहिला आकाशाचं सांगितलंय, आता धावन सांगायलेत, पण हा वायूचा असला तरी मुख्य आहे. आकाशाचे 5 संपले, आता वायूचे 5 सुरू झालेत. धावन नाम दौडणे का है. धावणे म्हणजे पळणे. वायू बी दौडता आहे. वायू काय होतो? धावतो. म्हणून आपण म्हणतो ढग इथं होते हो, पण वारं आलं आणि तिकडून येलं बघा त्याला. तर उडणे का है, याते यह वायू का मुख्य भाग है. धावन. वलन वायू विषय तेज का भाग आहे, वायूचा पण तेजाकडून आलाय. वलन नाम अंग के वलने का है, वळणे. तेज का प्रकाश भी वलता है, यह तेज का भाग है. तेजाचा प्रकाश सुद्धा वळतो. जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं तो काय होतो? वळतो. छिद्र आहे, त्या छिद्रातनं आतमध्ये उजेड आला, वळलं तिथं ते. तसं आपल्याकडे सांधे वलन आहे, वलन आहे पण तेजाचं आहे वायूकडं. तेज माहेर आहे त्याचं. चलन वायु विषय जल का भाग मिले आहे. चलन नाम चलने का है, जल भी चलता है. चालणं पळणं फरक आहे बरं का. याच्या अगोदर धावणे का आलंय, इथं चलने का आलंय. चालणं, पाणी सावकाश निघतं. पळणं वेगळं आणि चालणं वेगळं, म्हणून चलन इथं जलाचं स्वीकारलं. आकुंचन वायु विषय पृथ्वी का भाग मिले आहे. आकुंचन नाम संकोच करने का है. आकुंचन म्हणजे संकोच पायी हुई आहे, याते वह पृथ्वी का भाग है. आकुंचन म्हणजे असं आकुंचन होणं. प्रसारण आणि आकुंचन. प्रसारण पावणं, आकुंचन होणं. तूप थंडीमध्ये काय होतं? घट्ट होतं. तेल थंडीमध्ये आकुंचन पावलं आणि तेच तेल आपण पुन्हा काय करतो? अग्नीजवळ ठेवतो. काय झालं आता? प्रसारण. प्रसारण पावलं. चला आता आपण आकाशाचे आणि वायूचे बघितले. आता तेज चालू झालं बघा. जड नाही व्हायलं ना. निद्रा, तृषा, क्षुधा, कांती, आलस्य. निद्रा म्हणजे काय? झोप. निद्रा आपल्या सगळ्याला काय आहे? झोप आहे. पण ही झोप कुणाचं तत्व आहे? तेजाचं आहे. तेजाकडं आहे पण तेजाचं नाही. तेजाकडं आहे. तेज हे निद्रेचं सासर आहे आणि माहेर आकाश आहे. तेज विषय आकाश का भाग मिला है, काहे ते निद्रा आवे तब शरीर शून्यवत होवे है. मला झोप लागली हो, काय करावं? शून्यवत झालं म्हणून काही कळलं नाही. कधी गाडी पोचली कळलंच नाही. गाडीत झोपलो बघा मी. शून्यवत झालो. आकाश भी शून्यता वाला है, याते यह आकाश का भाग है. आता हे आपल्याला पहिल्यांदा
5 कळले पाहिजे, नंतर 25 कळले पाहिजे, 25 कुणाकुणाचे कळले पाहिजे, हे 25 कुणाकुणाचे आहेत, त्यात सूक्ष्मतेनं कुणाचे आहेत, आपले 5 सोडून, म्हणजे आपला 1 सोडून राहिलेले 4 हे दुसरेचे आहेत, ते त्यांच्यामध्ये सुद्धा कुणाचे आहेत, हा सुद्धा विचार आपल्याला लक्षात आला पाहिजे. तृषा म्हणजे तेज विषय वायु का भाग मिल्या है, काहे ते तृषा कंठ कुशोष करे है. कंठाचा जर विचार केला तर कंठाला शोषण करतं, गिले वस्त्रादि कुसुकावे हे याते हे वायू का भाग आहे. तृषा म्हणजे तहान. तहान काय करते? कंठाला शोषून घेते. थोडं 1 थेंब तर पाणी द्या हो, कंठ कोरडा पडलाय, घसा कोरडा पडलाय, शोषून घेतलं. आणि कपडे सुद्धा काय होतात? वायूकडनं शोषून घेतलेलं. हा त्याचा भाग म्हणून सांगितला गेला आहे. तेजाकडं पण वायूचा आहे. क्षुधा तेज का मुख्य भाग है. हा कोणाचा आहे? तेजाचा आहे. काहे ते क्षुधा लगे तब जो खावे सो भस्म होवे. भूक लागली की जे खाईल ते काय होतं? आज जेवण लवकर झालं बघा, का? भूकच तेवढी लागली होती, त्यामुळं काय झालं? सगळं भस्म झालं. अग्निविषय भी जो डारे सो भस्म होवे, याते यह तेज का मुख्य भाग है. हा तेजाचा काय आहे? मुख्य भाग आहे. कांती तेज विषय जल का भाग मिल्या है. तेजाच्या ठिकाणी जलाचा भाग आहे तेजाकडं, पण कुणाचा आहे? ते जलाचा आहे. कांति धूप विषय घटे है और जल भी धूप से घटे है, याते यह जल का भाग है. कांती म्हणजे तेज, चेहऱ्यावर असलेलं तेज. आपण म्हणतो चेहरा सुकलाय, चेहरा सुकलाय, चेहऱ्यावरचं तेज काय झालंय? नाहीस झालंय. तेज नाहीस झालं म्हणजे काय झालं? सुकलं. आणि जल भी धूप से घटे है. थोडंसं ऊन पडल्यानंतर आपोआप वाळतं, म्हणजे ते घटतं. म्हणून कांती हा भाग तेजाचा आहे, पण जलाकडून आलेला आहे. आलस्य तेज विषय पृथ्वी का भाग मिले आहे. आळस हा काय आहे? तेजाचा आहे, पण पृथ्वीकडून आलेला आहे. हा तेजाचा आहे, पण पृथ्वीकडून आला. आलस्य कहे तब शरीर जड होवे. मनुष्य काय म्हणतो? आळस आलाय, शरीर जड झालंय. पृथ्वी सुद्धा जड आहे. पृथ्वी सुद्धा काय आहे? जड आहे. हा भाग आहे तेजाकडं आलस्य, पण पृथ्वीचा आहे. चला आता जलाचे 5 तत्व. आपण आता तेजाचे 5 तत्व बघितले, आता जलाचे 5 तत्व. लाळ, स्वेद, मूत्र, शुक्र आणि शोणित. लाळ म्हणजे तोंडात असलेली. जल विषय आकाश का भाग मिले आहेत आहे. लाळ ऊंचा नीचा होवे है. लाळ कशी होते? अशी वर खाली वगैरे होते, म्हणून ती आकाशाचा आहे, असा यांनी संदर्भ लावलाय. आता आणखी आपण इतर ग्रंथ श्रवण केले की हेच का मांडलं कळणार आहे आपल्याला. पण आता ग्रंथकर्त्यानं मांडलंय म्हणून आपल्याला हे त्या पद्धतीनं स्वीकारायचं आहे. स्वेद जल विषय वायू का भाग मिले आहे. स्वेद म्हणजे घाम. स्वेद काय आहे? घाम. पसीना श्रम करणे से होवे. कष्ट केल्याने काय होतं? म्हणून काही काही जण म्हणतात घाम गाळलाय, घाम गाळलाय, कष्टाचे पैसे आहेत, उगीच नाही असं म्हणतात काही काही जण. घाम आहे. वायू भी पंखा अधिक से श्रम करणे से होवे. वायू सुद्धा असा पूर्वी फॅन नव्हते, म्हणून श्रम करणे से
कष्ट घ्यावं लागायचं. आता कष्ट लाईट घेते, फॅन फिरतो लाईटने, पण त्याला सुद्धा कष्ट आहे, पाठीमागून ऊर्जा आहे, आणि म्हणून तो फॅन फिरतो. याते यह वायू का भाग आहे. हा कोणाचा भाग आहे जलाकडं, पण वायूचा आहे. मूत्र जल विषय तेज का भाग मिले आहे. काहे ते इथं आता धर्म है और तेज भी धर्म है. इथं गर तुमच्याकडे काय आहे, ग आहे ना, माझ्याकडे ध पडलेला आहे. गर्म म्हणजे गरम, गरम मूत्र गरम असतं, आणि तेज सुद्धा गरम आहे, म्हणून तो त्याचा भाग आहे. शुक्र जल का मुख्य भाग है. काय ते शुक्र श्वेत वर्ण है और गर्भ का हेतु है. गर्भधारणेला हेतु है, आणि जल भी श्वेत वर्ण है और वृक्षरूपी गर्भ का हेतु है. वृक्षाला सुद्धा हेतू आहे. पाणी नसेल तर पिकं चालू नाही. शेतकरी म्हणतात पावसाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, पाणी आलं तरच वृक्ष. म्हणून शुक्र हे जलाचा मुख्य भाग सांगितला. शोणित जल विषय पृथ्वी का भाग मिला है. काहे ते शोणित रक्तवर्ण है और पृथ्वी भी काही ठिकाणी रक्तवर्ण है. याते यह पृथ्वी का भाग है. काही ठिकाणी माती लाल असते, पृथ्वी लाल वर्णाची सांगितलेली आहे, लाल असते, आणि म्हणून रक्त सुद्धा कसं आहे, लाल आहे. त्यामुळे त्याचा संदर्भ देऊन रक्त हे जलाकडे जरी असलं तरी ते पृथ्वीकडून आलेलं आहे, असा त्याचा भाग आपल्या समोर मांडला जातो. आता आपण 4 बघितले, आकाशाचे 5 बघितले, वायूचे 5 बघितले, तेजाचे 5 बघितले, जलाचे 5 बघितले. आता पृथ्वीचे 5. रोम त्वचा नाडी मांस अस्ति. आता इथे यांनी क्रम का बदलला, क्रम का बदलला. पाठीमाग आपण नेहमी काय म्हणतो, अस्ति नाडी त्वचा रोम मांस. क्रम इथं लावलाय याने, आता इथं तो आकाशापासूनचा लावलाय. आकाशाला 1 नंबर, वायू 2, तेज 3 असा लावलाय. चला, रोम 49 टिप्पणी आहे. केश जो मस्तक के बाल, ताका रोम नाम शरीर के बाल विषय अंतर्भाव है. रोम शब्दाचा अर्थ शरीरावरचे केस, याचा अर्थ डोक्यावरचे केस घ्यायचे नाहीत असं नव्हे, म्हणून टिप्पणी आली. ते सुद्धा केस घ्यावे इथं आत्ता, पण नेहमी रोम शब्दाचा अर्थ शरीरावरचेच असा अर्थ घ्यायचा 99%. पण आत्ता इथं चिंतन पाहताना सगळेच केस असा अर्थ घ्यायचा. चला, पृथ्वी विषय आकाश का भाग मिले आहे. केस कुणाकडे आहेत, पृथ्वीकडे. पृथ्वीच्या 5 मध्ये आहेत. पृथ्वी हे केसाचं सासर आहे, माहेर काय, आकाश. आकाशाकडून आलंय, आहे पृथ्वीकड, पण कुणाचं आहे, आकाशाचं आहे. का, रोम शून्य है. रोम काय है, शून्य. कटने से पीड़ा होवे नहीं. आकाश भी शून्य है. याते यह आकाश का मुख्य भाग है. कटिंग करताना, केस काढताना डोक्यावरचे त्रास होतो का, का होत नाही, शून्य. आकाश सुद्धा शून्य, म्हणून तो आकाशाकडून आलाय, पण आहे पृथ्वीकड, राहतोय पृथ्वीकड. आपण म्हणतो मी सर्व्हिससाठी या गावात आलो, तुमच्या चटे सर सर्व्हिससाठी सोलापुरात आले. गाव कोणतं आहे, सोहाळे. तसं इथं रोम कुणाचं आहे, आकाशाचं आहे. राहायला कुठं आलेलं आहे, पृथ्वीकडं. पृथ्वीच्या 5 मध्ये रोम. आता त्वचा, पृथ्वी विषय वायू का भाग मिले आहे. पृथ्वीकडं आहे पण वायूचा आहे. कोण, त्वचा. आपल्या शरीरावर त्वचा आहे. ज्ञानेंद्रियामध्ये एक त्वचा त्वगेंद्रिय सांगितलं.
जर त्वचा नसती तर, आहे नसती तर आपण कुणीच कुणाच्या जवळ बसलोच नसतो. याचं वर्णन केलंय. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधावरी चर्म घातले. चर्म, चामडी, कातडी, त्वचा, चर्म शब्द आलाय. चला, त्वचेचे शीत उष्ण कठीण कोमल स्पर्श की मालूम होवे. वायू भी स्पर्श गुण वाला है. याते यह वायू का भाग है. आम्हाला त्वचेमुळे स्पर्श कळतो. जिथं जड झालंय बघा, डॉक्टर सुद्धा चिमटा घेऊन बघतेत आपल्या अवयवाला. कळलं की समजायचं तिथली त्वचा आपली आणखीन चांगली आहे. मग हे कशामुळं कळतं? त्वचेमुळं. स्पर्श, वायू सुद्धा स्पर्श गुणवाला. थंड वारं सुटलं बघा, किती छान वाटायला लागलं म्हणतो आपण. पण उन्हाळ्यामध्ये थंड वारं बरं वाटतं, आणि हिवाळ्यात फॅन कमी करा. घरात कोणीतरी सांगतं तुम्ही बाहेर जा. स्पर्श गुण वाला है. त्वचा पृथ्वीकडे पण वायूचे. नाडी पृथ्वीची आहे. नाडी कोणाची आहे? पृथ्वीची. पण तेजाकडून आली. आपल्या शरीरात नाड्या आहेत. एकूण किती आहेत? 72,000. आपल्या शरीरात दळणवळण आहे. हे बाहेरचं दळणवळण बघतो आपण काय, या शरीरात सुद्धा दळणवळण आहे. यातली एक जरी नाडी चोकोप झाली, ठणका मारते तिथं. आपण म्हणतो आज पिंढरी दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं, तिथली नाडी चोकोप झाली. मग ती नाडी व्यवस्थित करायला मग डॉक्टर त्या पद्धतीचं औषध देतात, नाडी व्यवस्थित करतात. किती नाड्या आहेत? 72,000. या 72,000 नाड्या जन्मापासून मरेपर्यंत कशा लागतात? चांगल्या लागतात. केवळ जन्मल्यावर नाही, जन्मापासून मरेपर्यंत आयुष्यभर. मग या चांगल्या ठेवाव्या असं आपल्या सगळ्याला वाटतं. कुणी ठेवाव्या? आपण का देवाने? आपल्या सगळ्याला वाटतं देवाने आमच्या नाड्या चांगल्या ठेवाव्या. ठीक आहे, ईश्वर म्हणून देवाची ही जबाबदारी आहे, आणि त्याची काळजी घेणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. दोघंही एकमेकाला आपण कारण आहे. या नाड्या आहेत पृथ्वी तत्वाच्या, पण नाडी ही पृथ्वीकडं असली तरी तेजाची आहे. तेजाकडून आली. काहे ते? नाडी से ताप की परीक्षा हुए और तेज भी तापरूप है. याते यह तेज का भाग है. आपल्याला शरीरात कुठं काय झालं हे पूर्वी नाडी परीक्षण करून पाहत होते. नाडीवरून तपासत होते. ताप कुठं आहे? ताप हाडामध्ये, मेंदूमध्ये, शरीरामध्ये कुठं आहे? नाडी परीक्षण होतं पूर्वी. आता ते नाडी परीक्षण कमी झालं, पण काही काही ठिकाणी आणखी सुद्धा नाडीवरून आजार बघितला जातो. आपल्या नाडीवरून हृदयाचे ठोके तपासले जातात. नाडी परीक्षण ताप सांगितला, आणि तेज सुद्धा तापरूप आहे. नाडी आहे पृथ्वीकडं, पण तेजाची मांस. पृथ्वीविषयी जल का भाग मिले आहे. हा मांस आहे पृथ्वीकडं, पण जलाकडून आलाय. मांस गिला है, जल भी गिला है. याते यह जल का भाग है. मांस सुद्धा ओलं ओलं असतं, जल सुद्धा, म्हणून तो जलाचा. अस्थि, अस्थिवर 50 नंबर टिप्पणी आहे. नख और दंतन का हड्डी में अंतर्भाव है. अस्थि शब्दामध्येच नख पण घ्यायचे आणि दात पण घ्यायचे. आपल्याला नख आणि दात हे सुद्धा त्यात घ्यावेत. पृथ्वी का हा मुख्य भाग. अस्थि, हाड हे पृथ्वीचा काय आहे? मुख्य भाग आहे. काहे ते? कठीण है और पित्तवर्ण है, और पृथ्वी भी कठीण है. और काही
पीतरंग वाली है याते यह पृथ्वी का मुख्य भाग है. आता हा पृथ्वीचा मुख्य भाग का सांगितला? हाड कठीण आहे आणि पृथ्वी सुद्धा कठीण आहे. आपल्याला जमिनीतलं पाणी काढण्यासाठी बोर घ्यावी लागते. बोर घेताना लगेचच सांगतात पाषाण लागला हो, पाषाण लागला बघा. कठीण आहे पृथ्वी आणि हाड कठीण आहे, हाड सुद्धा कठीण आहे आणि त्यामुळं हा पृथ्वीचा मुख्य भाग है. इस रीति से स्थूल देह विषय 25 तत्व रहते हैं. 25 तत्वन का जानने का क्या प्रयोजन है? आता हा प्रश्न थोडा आपल्याला वेगळ्या दिशेला नेणार आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं हे मांडतो आणि मग या चिंतनाकडे येतो. आपण 3 देह पाहू लागलोय. आपल्या प्रत्येकाला देह 3 आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. हे 3 देह पाहायचे. यात पहिला देह पाहणं चालू आहे आपलं, आपल्या प्रत्येकाला. पहिला कोणता देह सांगितला? स्थूल देह. हा जो डोळ्याला दिसतो हा स्थूल देह. जो डोळ्याला दिसत नाही, स्वतःला अनुभवाला येतो, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आणि या दोन्हीला कारण आहे तो तिसरा देह, त्याला कारण देह म्हणतात. मग हा स्थूल देह याची व्याख्या काय? 25 तत्वाचा. हे 25 तत्व कुठून आले? पंचमहाभूताकडून. पंचमहाभूत कोणते आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, हे 5 आहेत. मग यांच्याकडून 5 घेतले. मग 5 घेतले, पण प्रत्येकाकडून 5-5 घेतल्यामुळे 5-5 प्रत्येकाकडून घेऊन इथं 25 झाले. हा स्थूल देह. मग यांच्याकडून 5 घेतले, कोणते आहेत? वाचले आपण आता. काम, क्रोध, शोक, मोह, भय आकाशाचे. चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन वायूचे, असे 25 हे यांच्याकडून घेतले. पण यांच्याकडून घेतलेले कसे घेतले तुम्ही? त्याचं स्पष्टीकरण दिलं. या प्रत्येकाने आपले स्वतःचे 2 भाग केले. याच्यासाठी दृष्टांत दिला. 5 मित्र यात्रेला गेले. त्यांनी यात्रेला जाताना फळं घेतली, खायला बसले एकत्रित आणि प्रत्येकानं आपल्या एका फळाचे 2 भाग केले. या 2 भागातला अर्धा भाग आपल्यासाठी ठेवला. राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले आणि स्वतःला सोडून चौघाला देऊन टाकले. असं प्रत्येकाने केलं. दुसऱ्याचे 4 भाग आले ना आपला 1. किती झाले प्रत्येकाकडं? 5-5 झाले. 5-5 25 तत्वाचा हा काय झाला? देह, स्थूल देह झाला. हे स्थूल देहाची लक्षणा व्याख्या बघितली. कशासाठी बघितली आहे? बघितली कशासाठी? तो प्रश्न आता इथे येणार आहे की हा स्थूल देह मी नाही आणि माझा नाही. हा स्थूल देह कोणाचा आहे? देह तव आणिला पाचाचा उसना, शेखे ज्याचा त्यास देणे लागे. हा कोणाकडून आणलाय? उसना आणलाय. कोणाकडून? पंचमहाभूताकडून. मग उसना आणलेला परत द्यायचा आहे का नाही? उसना आणलेला द्यावा का देऊ नये? द्यावा. आषाढी वारीला आता टाळ पखवाज घेऊन जातात काही काही जण. मग ते परत द्यायचे का तिकडच? उसना आणलाय, मग उसना आणलेला परत करायचा आहे. आपल्या सगळ्याला स्थूल देह काय करायचंय? परत करायचं. हे किती जणांच्या लक्षात आहे? आपल्याला हा देह परत द्यायचा आहे. किती जणांच्या लक्षात आहे? सांगणाऱ्याच्याही लक्षात नाही आणि लक्षात नाही. बर, परत करताना कसा परत करावा? हा स्थूल देह आता एक पखवाज नेला दिंडीला, दुसऱ्याने मागून नेला.
परत आणताना तसाच आणावा चांगला का शाई घालून देम फोडून कसा आणावा चांगला व्यवस्थित? आम्हाला दिला तसा परत करायचंय का आणखी घाण करून? आम्ही काय करतो? या देहाला आणखी घाण करायला लागलो. कुणी या देहामध्ये तंबाखू टाकायला लागलं, कुणी पान टाकायला लागलं, कुणी मद्यपेय, कुणी काय घाण टाकायला लागले. आणि नंतर परत द्यायचं आहे. आपण देईच ना म्हणून पकड वॉरंट. त्या पकड वॉरंटला आपण मरण म्हणतो. आणि पकड वॉरंट घेऊन कोण येतात? पोलीस. काय पोलीस येतात पकड वॉरंट. इथले पोलीस कोण आहे? मुद्दे साहेब आहे. आपल्याला पकड वॉरंट घेऊन यमदूत येतात, वॉरंट देतात. वॉरंट देऊन सुद्धा आम्ही जर जागा सोडत नसेल तर बळजबरीनं कुठनं घेऊन जातात? हॉस्पिटलमधून, घरून, दिंडीतून, कुठून नेतात? आता नोटिसा देऊन यमदूत थकले म्हणून जिताय तिथून पकड वॉरंटच असं असतं. बऱ्यापैकी पकड वॉरंट रात्री होतं. तसं यमदूत कधी करतील सांगता? जेवण करता करता घास हातात घेतला हो, पण खाऊ पण दिला नाही. मग यमदूत सांगतात तुला मागच नोटिसा दिलत्या, आमच्या नोटिसीचा विचार न करता घास घेत बसला. यमदूत सांगतात आणि त्यामुळं ते घेऊन जातात. चला ठीक आहे. आपलं चिंतन काय चालू आहे? तर पंचमहाभूत आहेत. हे पंचमहाभूत आपले नाहीत. आता दुसरी कला मी जे सांगितलं होतं, दुसरी कला आपल्याला शेवटपर्यंत उपयोगाला येणार आहे. स्थूल देह मी नाही आणि माझा नाही, मग कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूत कुणाचे आहेत? प्रकृतीचे आहेत. प्रकृती कशी निर्माण झाली? निर्माण नाही झाली, अनादी आहे. अनादी असली तरी सत्य आहे का? कल्पित आहे. अनादी कल्पित तादात्म्य. शुद्ध ब्रह्माबरोबर, अनादी शुद्ध ब्रह्माबरोबर अनादी कल्पित प्रकृतीचा अनादी कल्पित तादात्म्य संबंध झाला आणि त्यातून हे पंचमहाभूत, पुढचं डायरेक्ट सांगितलं मी, पंचमहाभूत निर्माण झाले. पंचमहाभूतापासून 25 तत्व निर्माण झाले. या 25 तत्वाच्या पंचीकरणाला, एकत्रीकरणाला स्थूल देह म्हटलं. आणि हा स्थूल देह इथं आपण विचारात घ्यायला लागलोय. 25 तत्व जानने का क्या प्रयोजन है? कशासाठी ऐकायचं हे? 25 तत्व मैं नहीं, ये 25 तत्व मेरे नहीं, ये 25 तत्व पंचीकृत पंचमहाभूत के हैं, माझे नाहीत, पंचमहाभूताचे. ये 25 तत्वन का जानने हारा, जाननारा मैं, दृष्टा, घटदृष्टा की नहीं, इनते न्यारा हूं ऐसा निश्चय करना, यह 25 तत्व का जानने का प्रयोजन है. हे मी नाही आणि माझे नाहीत एवढंच जाणून घेण्यासाठी इतका विस्तार आहे. इतका विस्तार कशासाठी केला? बांधाची जागा कुणाची याच्यासाठी 5 एकर शेत मोजत यावं लागलं. 5 एकर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, आकाश मोजत यावं लागलं. मग 5 एकर कसं मोजावं लागलं? 5 एकर मोजावं लागलं, पण 10 दिशेतनं मोजावं लागलं. कुणीकडून कसं आलं? त्याचं आयताकृती, चौकोन आहे, त्रिकोणी तुकडा आहे, सगळ्या बाजूनं मोजत यावं लागलं. यांचं मोजताना दुसऱ्याच्या शेताचा आधार घ्यावा लागला. हे करत आलो, मग लक्षात आलं की बांधाची जागा माझी नाही. एवढं सगळं बघितलं कशासाठी? मी नाही आणि माझं नाही. काय
स्थूल देह, स्थूल देह मी नाही माझा नाही. आता स्थूल देहच मी नाही माझा नाही तर प्रपंच. म्हणून महाराज म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. ओसरो, ओसरो म्हणजे ओसरू द्या. ओसरणं हे सावकाश असतं, ओसरलं पाहिजे. प्रपंच ओसरो, प्रपंच शब्दाचा इथला अर्थ आहे देह. मागं बघितलंय आपण. प्रपंच म्हणजे काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, त्यांच्या अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचे धर्म, स्थूल देहाचे सूक्ष्म देहाचे धर्म, पंचकोश, नाम, रूप या सगळ्याला मिळून काय म्हटलंय? प्रपंच. हा मी नाही माझा नाही, एवढंच समजून घ्यायचं. पण समजून घेताना त्याचा सगळा विस्तार मांडला. आता इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छित अतिप आहे. हा देह, देह शब्द म्हटलं की देह म्हणजे काय? किती आहे? 3 आहे. 3 मध्ये पहिला हा सगळा विस्तार. हा देह नाशिवंत, हा काय आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. हा नाशिवंत आहे, जाणार आहे. का जाणार आहे? हा कुणाचाही कळला की जाणार आहे. कर्मजन्य म्हणून जाणार आहे. त्याचा विस्तार इथं आपल्या समोर आलेला आहे. 25 तत्व मैं नहीं और मेरे नहीं सो किस रीती से जानना. आता हे मागं जे 25 तत्व बघितलेत हे मी नाही आणि माझे नाहीत. आता आपल्याला जर यातला वेळ वाचवायचा असेल तर आपण काय करायचं सांगतो. हे तुम्ही स्वतः पान नंबर 47 पासून 63 पर्यंत वाचून घ्यायचं आहे. ह्यात काय आलंय हे थोडक्यात सांगतो. आकाशाचे 5 तत्व कोणते? काम, क्रोध, शोक, मोह, भय. शरीरामध्ये असलेला शोक मी नाही माझा नाही आकाशाचा असं सांगत 25 सांगितले. मी नाही माझा नाही, मग कुणाचा आहे? त्याचा आहे. हे इथं फक्त वाचल्यावर कळणार आहे. आत्ता तो वेळ जाऊ नये आणि काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. आणि म्हणून आपण डायरेक्ट 64 नंबर पानावर येऊ. 25 तत्व मैं नहीं और मेरे नहीं, इस जानने से क्या निश्चय भया. आता हे मी नाही आणि माझे नाहीत याच्याने आणखी काय होणार आहे तर इथं आता त्याचा विचार आपल्या समोर मांडायला लागलेत की स्थूल देहाचे 7 धर्म आहेत. किती आहेत? 7 धर्म आहेत. कोणते? तेच आहेत ना इथं. स्थूल देह और तिसके धर्म. नाम, नाम म्हणजे शरीराला असलेलं नाव. जाती, जाती शब्दाचा इथला अर्थ व्यवहारातली जात नाही. मनुष्यत्व याला जाती म्हटलंय. मनुष्यत्व, गोत्व, पशुत्व, पुरुषत्व ही जाती आहे. जात वेगळी, जाती वेगळी. जात म्हटलं की आपले जे व्यवहारात घेतो आपण त्याचा आपण कीर्तनकारांनी कधीही कीर्तन प्रवचनात उल्लेख सुद्धा करू नये, कारण ते कर्मानुसार आलेलं आहे. पण आत्ता त्याच्याकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे, म्हणून आपण त्याचा कसलाच स्पर्श सुद्धा करायचा नाही. कीर्तन प्रवचन व्यवहारात कुठंच आपण आपल्या या विचारावर ठाम राहावं. जाती शब्दाचा अर्थ शरीराची, देहत्व ही जाती आहे, त्याला जाती म्हटलंय. आश्रम, इथला आश्रम शब्दाचा अर्थ बांधलेला नव्हे. 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य,
गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. वर्ण, वर्ण शब्दाचा इथला अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. संबंध, याचा संबंध जो येतो तो. चला, परिमाण, परिणाम वेगळं, परिमाण वेगळं. परिमाण म्हणजे शरीराची जाडी, उंची, रंग, या सगळ्याला परिमाण म्हटलंय. जन्म मरण, शरीराला जन्म हे आहे आणि मरण हे याचे धर्म आहेत. हे मुखोद्गत झाले पाहिजे. शरीराचे धर्म किती, 7, कोणते हे सांगता आलं पाहिजे इत्यादी. आता ते आम्ही पाठ केले. पुढं काय? मैं नहीं और ये मेरे नाही. शरीराचं नाव माझं नाही आणि नाव म्हणजे मी नव्हे. तरी सुद्धा वाटतं मी मेलो तरी माझं नाव राहिलं पाहिजे. मग नाव राहावं का आपण आग्रह धरावा? लोकांनी नाव घेतलं पाहिजे, असं कर्म करावं. आपलं तसं वागणं असलं पाहिजे. चला, नाम मैं नहीं मेरा नहीं. आता हे सगळं याचा विस्तार आलाय. जन्म से प्रथम नाम नहीं था, जन्म के अनंतर नाम कल्पित है. जन्माच्या अगोदर आपल्याला नाव होतं का? बरं, जन्मल्या तरी आहे का नाव? पाळण्यात ठेवतात. पुन्हा बारसं झालं की नाव आलं. मग नाव ठेवल्याबरोबर त्या बाळाला माहिती आहे का हे माझं नाव आहे? जगाला माहिती आहे आता त्याचं नाव, त्यालाच माहित नाही. विचार चंद्रोदय ऐकल्यानंतर असं झालं पाहिजे. आपलं फक्त जगाला नाव माहीत असावं, आपल्याला आपलं नाव माहीत असू नये या वृत्तीवर पोचणं म्हणजे चंद्रोदय ऐकणं. कारण जन्मल्यावर तसेच आहे. आपण जन्मलो, नाव ठेवलं, माहिती आहे का? नाही. कधी कळतं? सारखा त्या शब्दाचा त्याच्यावर संस्कार होतो. तो शब्द सारखा यायला लागला की पुढं त्याला वाटतं या नावाचा माझा काहीतरी, या शब्दाचा काहीतरी संबंध आहे. तो संबंध इतका घट्ट होतो, 7 पिढ्या राहिल्या पाहिजे. काही काही जण म्हणतात हे काम करा तुमचं नाव होईल. नावासाठी काम करायचं नसतं, सेवा म्हणून काम करायचं असतं. ही वृत्ती संप्रदाय आम्हाला शिकवतो. जन्म के अनंतर नाम कल्पित है. बरं, नाव ठेवलं. चला, ठेवलेलं नाव कानाला आहे, नाकाला आहे, डोळ्याला आहे, कशाला आहे? संपूर्ण स्थूल देहाला आहे. कुठं राहतं? शरीरात. नाव, आपल्याला ठेवलेलं नाव. नाव ठेवणं, नावं ठेवणं फरक आहे. नाव एकदाच ठेवतात आणि नावं जन्मभर. बरं, नाव ठेवलं पाळण्यात घालून, कुठं राहतं? शरीरात. कुठंच नाही, म्हणजे कल्पित आहे. नाव म्हणजे मी नाही, नाव माझं नाही. मग काय आहे? स्थूल शरीराचा धर्म आहे. असे सगळे धर्म बघायचे आहेत आपल्याला. चला, मैं इनका जानने वाला गढ़दृष्टा की न्यायीस ते न्यारा हूँ. जाति वर्ण सो मैं नहीं. आता ब्राह्मण जाती, क्षत्रिय जाती ही मी आहे का? नाही, देहाची जाती आहे. देहच माझा नाही, पंचमहाभूताचा आहे. तर जाती माझी असेल का? नाही. वर्ण माझा असेल का? नाही. आश्रम माझा असेल का? नाही. पुढे जाऊ आपण आता डायरेक्ट. चला, संबंध म्हणजे पिता पुत्र, गुरु शिष्य, स्त्री पुरुष, स्वामी सेवक, हे काय आहे? संबंध. कुठला? कुटुंबातला. म्हणून गुरु शिष्याचा सुद्धा संबंध कल्पित आहे. पिता पुत्राचा संबंध कल्पित आहे. पती पत्नी कल्पित आहे. म्हणजे हे नातं, संबंध शब्दाचा इथं अर्थ नातं असं घ्या, म्हणजे लक्षात येणार आहे लवकर.
मी नाही माझं नाही. परिमाण, परिमाण म्हणजे लंबा टुंगा, म्हणजे जाडा पतला टेढा सुधा, हे सगळं मी नाही माझं नाही. जन्म मरण मी नाही माझं नाही. आता याचं थोडं स्पष्टीकरण दिलंय. आपण डायरेक्ट 72 नंबर पानावर येऊ. जन्म देहालाय, मरण सुद्धा देहालाय. जन्म कुठे आहे? देहालाय. मरण सुद्धा देहालाय. मी नाही आणि माझं नाही. पंचमहाभूतन की निवृत्ती विषय दृष्टांत है. आता इथं हा दृष्टांत येणार आहे, आपण तो नंतर घेऊया का आत्ताच घ्यायचा आहे? कारण हे काय होईल, नाहीतर हे एवढा दृष्टांत घेऊन थांबू म्हणजे स्थूल देह संपतोय. जैसे कोई भूत लग्या होवे सो धानक को नाम पारदी को बुलाए के डमरू बजाए के लवनादि पंचवस्तु मिलाए के तिसका बलिदान देके भूत की निवृत्ती करे. आता दृष्टांत काय दिलाय, हा खरा म्हणून दिला नाही, व्यवहारात चालतो म्हणून दिलाय. एखाद्याला जर भूत लागलं, पिशाच्य भूत लागलं, मांत्रिकाला बोलवतात, ते लगेच मीठ लिंबू मिरची ओवाळून टाकतात, भूत गेलं. तसं गुरुरूपी मांत्रिकाला बोलवून काय डमरू बजाय के, गुरुरूपी मांत्रिकाला बोलवून आकाशादी पंचमहाभूत शरीर जीव को लगे 5 भूत लागलीत. कुणाला? आपल्या सगळ्याला भूत लागलीत. तिनकी निवृत्ती वाचते ब्रह्मनिष्ठ गुरु. ब्रह्मनिष्ठ असलेल्या दयाळू श्रोत्रिय धानक विधिपूर्वक शरण जे ऐके त्यांना शरण जाऊन वेदशास्त्र डमरू बजायके, शास्त्राचा डमरू वाजवून म्हणजे सिद्धांताचा डमरू वाजवून 25 तत्वन्मेषे 5 तत्व बलिदान करके, बलिदान द्यावं लागतं म्हणतात. ते बलिदान करून आप आपका अर्पण करके इन 25 तत्वन का मैं दृष्टा हूँ इस रीति से निश्चय करने से इन पंचमहाभूत की अत्यंत निवृत्ती होवे है, इस रीतीचे स्थूल देह का मैं दृष्टा हूँ. अशा पद्धतीनं याचा निवृत्तीचा विचार मांडला. आता गुरुला शरण कसं जावं, विधीपूर्वक हा विधी टिप्पणीत सांगितलाय. गुरुच्या सेवेसाठी ही टिप्पणी खूप महत्वाची आपली. विवेक आदी शुभगुण सहित विवेक वैराग्य समाधी षडसंपत्ती मुमुक्षुता हे सगळे घेऊन मोक्षाची इच्छा घेऊन गुरुकडे जावं. गुरुकडे जाताना यातलं काही घरी ठेवून जायचं नाही. हात में भेटा लेके, हातामध्ये भेट वस्तू घेऊन जायचंय. मग भेट वस्तू काय न्यायची? सोन्याची अंगठी. गुरु की शरण होय के, गुरुला शरण जायचंय आणि त्यांना साष्टांग नमस्कार करायचंय. श्रद्धारूपी भेट वस्तू घेऊन जायची, 8 अंगासहित शरण जायचंय. आता हे 8 अंग कोणते? विचारसागरमध्ये त्याचं स्पष्टीकरण आलंय. साष्टांग हे करी दंडवत तुकोबाराय सुद्धा सांगतात. आणि त्यांच्या समोर जाऊन काय करायचंय? जिज्ञासेनं बोलायचंय, हे भगवान, हे भगवान म्हणजे हे गुरु, मेरे को ब्रह्मविद्या का उपदेश करो, मला ब्रह्मविद्येचा उपदेश करा. ऐसे कही के बंद किसकू कहिये, असं म्हणून त्यांना विचारावं. परिप्रश्नेन, प्रश्न विचारावा. बंद कशाला म्हणतात? मोक्ष किसकू कहिये, अविद्या किसकू कहिये, विद्या किसकू कहिये, मैं कौन हूँ, ब्रह्म कौन है, प्रपंच क्या है, इत्यादी प्रश्न करे. पहिली कला. गुरु की प्रसन्नता वाचते. आता हे सगळं विचारलं पण गुरु प्रसन्न नसतील तर आपल्याला उपदेश करणार नाहीत. मग त्याच्यासाठी काय करावं? तन मन धन वाणी अर्पण करिके सेवा करे. तन स्वल्पविराम, मन स्वल्पविराम, धन स्वल्पविराम, वाणी अर्पण करून सेवा करावी. यह ब्रह्मविद्या के ग्रहण की विधी है, ही विधी सांगितली. आता याचा सगळा विस्तार सप्रमाण चरित्र दृष्टांत बसून आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं
हे मांडता येतं. असं शरण जाऊन हे पंचमहाभूत निवृत्त करावी आणि देह माझा नाही, मी नाही, मी याचा दृष्टा आहे, इथपर्यंत आपण बघितलेला आहे. सूक्ष्म देहाचा विचार येणार आहे, तो आपण पुढच्या पाठाला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.